हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अच्छा, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर पूर्वतयारी आणि कालच निवडणूक मागे घेण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करावी म्हणून कार्यकर्त्यांबरोबर संवाद करावा या दृष्टिकोनातून आज या सभेला उपस्थित राहिलो आहे. पण सभेला उपस्थित राहण्या अगोदरच दोन आपले शिलेदार हे पहिलेच महानगरपालिकेमध्ये निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं ही आपणा सर्वांना विनंती. या सभेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्न काटेजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय राजेश पांडेजी व आपल्या सर्वांच्या मनामध्ये राज्य करणारे, घर करणारे असे माझे मित्र आदरणीय महेश लांडगेजी, आदरणीय शंकरभाऊ जगतापजी, आदरणीय खापरेताई, आदरणीय अमित गोरखेजी, अमरजी साबळेजी, सदाशिव खाडेजी, अनूप मोरेजी, राजेश पिल्लेजी, मोरेश्वर शेडगेजी, मधुकर बच्चेजी, वैशाली खाडेजी, विकास डोळस, नितीन काळजे, राहुल जाधव, संजोग वागरे, राहुल कलाटे, रवी लांडगे, सुप्रिया सांगुडेजी. बऱ्याच जणांची नावं आहेत, दोन पानी नावं आहेत. ज्यांनी ही सर्व नावं लिहून गेलीतली त्या सर्वांची नावं घेणं हे शक्य नाही, परंतु सगळे व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, मोठ्या संख्येने बूथ आणि शक्ती केंद्र प्रमुख आणि पत्रकार मित्रबंधू. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की प्रदीर्घ काळानंतर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खऱ्या अर्थाने 15 तारखेला होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सर्वांना कार्यकर्त्यांना मी विनंती करायला आलो आहे की आता फक्त आपल्याकडे 10 दिवस आहेत आणि 10 दिवसामध्ये कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांबरोबर असणाऱ्या सर्व नेत्यांनी आपण पूर्ण वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनात्मक दृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्ता क्रियाशील ठेवण्याचं काम करतो. त्याचबरोबर नागरिकांपर्यंत विविध विषय, मग ते सामाजिक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यामधील असणाऱ्या अनेक विषयांना पोचवण्यासाठी उपक्रमांच्या माध्यमातून आपण जात असतो. खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 24/7 हा जनसेवेचं व्रत घेऊन सामान्य जनतेमध्ये काम करत असतो आणि त्या कामामुळेच
लोकांची असते, जनतेची असण्याची सेवा, सेवेचं जे व्रत आहे, जसं नरेंद्र मोदीजी नेहमीच म्हणतात, सेवा ही संघटन, सेवेच्या माध्यमातून संघटन तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। केंद्रातलं असणारं आपलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात असणारं आपलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार सातत्याने लोकहिताचे असणारे निर्णय घेत आहे। लोकहिताचे निर्णय घेत असताना त्यांना गती देण्याचं काम हे सुद्धा करत आहे आणि त्यामुळे अतिशय लोकप्रियता या केंद्रातल्या सरकारला मिळाली आहे। राज्यातल्या सरकारला सुद्धा त्याच पद्धतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वात अतिशय चांगली अशी लोकप्रियता आहे आणि म्हणून हे दोनही नेते आणि त्यांच्या बरोबर असणारी संपूर्ण टीम ही लोकसेवेचं व्रत घेऊन सातत्याने काम करत आहे। शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळेल, प्रत्येकाचं जीवन सुखमय कसं होईल, यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करतायत। 24 तासापैकी 16 तास काम करतायत। नरेंद्र मोदीजी सुद्धा आणि देवेंद्रजी सुद्धा त्याच पद्धतीने काम करतायत। माझी आपणा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कार्यकर्त्यांनो, आपण सर्वांनी हे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। काही मंडळी आरोप करून खोटा नेरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला ज्या पद्धतीने पसरवला गेला, संविधानाच्या संदर्भात पसरवला गेला, त्यामुळे काही लोकांना, काही एजन्सीज ज्या आहेत त्या स्क्रिप्ट लिहून देतात। पत्रकारो, तुम्हाला सांगतोय, स्क्रिप्ट लिहून देतात की बाबा रे, आज कोणता शर्ट घालायचा। खरं सांगतोय, महेश, तुला पण कोणी सांगितलं की काय? आज कोणता शर्ट घातला ना, तर आज शर्ट घातला तर तो लक्की आहे। आज जर तू हे जाऊन वाक्य म्हटलंस, सभेमध्ये म्हण, पत्रकारांच्या समोर म्हण, त्याची चांगली प्रसिद्धी होईल, लोकांमध्ये वाहवा होईल। या सगळ्या गोष्टी एजन्सीज करतात हो। एजन्सीज वेगवेगळ्या पद्धतीने एजन्सीज घेवायच्या, भाड्याने घ्यायच्या आणि हे सर्व करायचं। डिजिटल माध्यमाने सुद्धा हजारो लोक, पैसा जक्कड आहे ना, जक्कड पैसा आहे आणि त्यामुळे 1000 2000 लोक ही कुठेतरी कंपन्यांमध्ये बसवायची आणि कंपन्यांमध्ये बसून 10-20 जे काही ट्रोल करायला पैसे द्यायचे ते ट्रोल करायला पैसे द्यायचे आणि मी किती पॉप्युलर आहे, माझी पार्टी किती पॉप्युलर आहे हे सांगण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत। मित्रांनो, त्यांना काय करायचंय ते करू द्या। आपण जमिनीवरती आहोत, लोकांमध्ये आहोत। लोक आपल्याला, आपल्या नेत्याला आज जगामध्ये वसुधैव कुटुंबम म्हणून जी आपली विचारधारा आहे, त्या विचारधारेला आज जग मानायला लागलाय। आपलं जग आज भारत देशाकडे पाहताना सर्वांना अभिमान वाटेल असं नरेंद्र मोदीजींनी काम करून ठेवलंय आणि त्या पार्टीचे आपण सर्वजण सदस्य आहात। आमच्या मनामध्ये कुठेच खोट नाहीये, राष्ट्रासाठी काम करतोय। भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्रप्रथम म्हणून काम करते। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला 1 नंबर प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं करता येईल यासाठी काम करतायत। एक गोष्ट लक्षात घ्या, ही सर्व मंडळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी
कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची विचारधारा, पारदर्शकतेची विचारधारा नरेंद्र मोदीजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा। त्या विचारधारेवरती काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे कोणीही काही म्हटलं तरी पिंपरी चिंचवडच्या असणाऱ्या नागरिकांना सर्वांची कल्पना आहे। वर्षानुवर्ष त्यांचा असणारा कारभार त्यांनी पाहिलाय। त्यांनी केलेल्या कारभारामध्ये असणारी अनेक गोष्टी याही प्रत्येकाने पाहिल्या आहेत। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड एक स्मार्ट सिटी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा विचार केला। 2014ला पंतप्रधान झाल्याच त्यांनी असा विचार केला की देशातली 100 शहरं विजन असावं लागतं। या देशातली 100 शहरं स्मार्ट झाली पाहिजेत आणि या स्मार्ट शहरांमध्ये की जी शहरं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतील, देशाला एक वेगळ्या पद्धतीने आर्थिक दृष्ट्या सबल करण्यासाठी या शहरांचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, त्यामध्ये असणारं पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे। ही स्मार्ट करण्यासाठी काय करावं, इथले असणारं इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे। वाहतुकीची कोंडी या भागांमधली दूर झाली पाहिजे। इथली असणारी छोटी छोटी गावं, या गावामध्ये असणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक ग्रामस्थ यांच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केला। आदरणीय देवेंद्रजींची असणारी दूरदृष्टी, त्यांच्या दूरदृष्टीमुळे तुम्ही पाहता मेट्रो सारखी सगळ्या गोष्टी या शहरांमध्ये सुरू झाल्या। त्यांचाही काळ बघा, केंद्रात राज्यात त्यांची महाविकास आघाडीची सरकार होती, परंतु कधीही या सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही। आणि आज वर तोंड करून बोलतायत। आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक शक्ती आहे। बूथ लेवलवरती तुम्ही आणि आम्ही सर्वजण हजारो कार्यकर्ते आहेत की जो विचार करतायत की गेली वर्षानुवर्ष तुम्ही आणि आम्ही ज्याची प्रतीक्षा करत होतो की त्या अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे, या श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे। अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर पूर्ण झालं आणि त्यावरती भगवाही फडकला। हे कोणी केलं हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। घाबरतायत आणि म्हणून हिंदुत्वाचं नाव घ्यायचं की नाही याला सुद्धा अंगात रग लागते। मी हिंदू आहे हे म्हणायला सुद्धा अंगात रग लागते आणि ती भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही, हे मला इथे सांगायचं आहे। आपण सर्वजण तो विचार घेऊन चालतोय, ती विचारधारा घेऊन चालतोय। मताच्या राजकारणासाठी आम्ही काम करत नाही। विकास आणि हिंदुत्व दोनही
दोनही चाक रथाची एकत्र असली पाहिजे, या भावनेतून काम पूर्णच्या पूर्ण देशभरात सुरू आहे, राज्यात सुरू आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सर्व सुरू आहे. चिंता करू नका. केंद्रात एनडीएचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. एक विचाराचं सरकार असलं. पूर्वीचा तो 2.5 वर्षाचा काळ आठवा. या 2.5 वर्षाच्या त्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सर्वच्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर मधली असणारी कामं बंद पडली होती. हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला हा संपूर्ण शहराचा विकास जर करायचा असेल तर एक विचाराचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.